नमस्कार मैत्रिणींनो, करिश्माज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वरल्या चवळीची आमटी बघणार आहोत. ह्या चवळी शेंगा आहेत आणि सोलून स्वच्छ धुवून घेतले. चवळी 1 वाटी चवळी. त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण. 2 चमचे तेल घेतले मी. 1 मोठा कांदा चिरून घेतला आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. परत 4 चमचे तिखट घेतले. आमचं घरचं तिखट आहे. परत चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि शेंगदाण्याचे कूट घेतले 3 चमचे. तर आता आपण रेसिपीला चालू करूया. मी तवा गरम करायला ठेवला आहे. आपण हे चवळी आधी जरा भाजून घेऊया. हलकी चवळी भाजून घ्यायची. चवीला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आपण थोडी. यामध्ये मी जरा थोडंसं तेल टाकते. या आमटीसाठी मी आता कोणतंही वाटण वापरणार नाही अजिबात. आपल्या घरगुती साहित्यामध्ये करून घ्यायचे आहे. तर बघा, आता आपली चवळी भाजल्या आणि याच्यामध्ये काढून घ्यायचं ताटामध्ये. तवा आपण साईडला ठेवूया आणि पातेलं ठेवूया. आपलं पातेलं गरम झालं पाहिजे. यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकूया. तेल गरम झालं का आपलं याच्यामध्ये कांदा टाकायचा.
आता याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. याच्यामध्ये आता मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकले मी. कांदा आणि टोमॅटो आपण मीठ भाजून व्यवस्थित भाजून घ्यायचा. थोडीशी हळद टाकूया, अर्धा टीस्पून. तर बघा आता आपला टोमॅटो भाजला आहे. यामध्ये आपण लाल तिखट टाकूया. आमचा घरचा मसाला आहे हाच वापरतो आम्ही. आपला मसाला पण भाजला आहे. यामध्ये आपण चवळी टाकूया. आता चवळीला आपण हलवून घेऊया. मी पाणी गरम करायला ठेवलेलं. तर याच्यामध्ये आपण पाणी टाकूया गरम. पाणी गरम टाकल्यामुळे आमटी लगेच शिजते. 10 मिनिटात आपली आमटी तयार होते. आमटीला आता बघा उकळी आली लगेच. तर आपण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया. गॅस बारीक करून आपण आमटी शिजवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपली आमटी तयार झाली आहे चवळीची. त्याच्यावरती छान कट पण आलाय. आणि आता आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. चवळी पण आपली छान शिजली आहे. छान आपली अशी आमटी तयार झाली आहे. आपण ही आमटी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही खाऊ शकतो. मला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.